नमस्कार, कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल की आजचा जो व्हिडिओ आहे तर तो एकदम रिक्वेस्टेड आहे. रिक्वेस्टेड म्हणण्यापेक्षा ना मीच व्लॉगमध्ये विचारलं होतं की तुम्हाला असा व्हिडिओ बघायला आवडेल का, तर मला बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या आणि त्याच्यानंतर सुद्धा हा व्हिडिओ करण्यासाठी भरपूर असा वेळ लागलेला आहे. त्याच्यामुळे मग बऱ्याच जणींनी मला विचारलं की हा तू कधी अपलोड करणार आहेस. सो फायनली तो व्हिडिओ येतोय ज्याची तुम्ही वाट बघत होतात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मनूचा हॉल व्हिडिओ असं म्हणू शकतो आपण. ड्रेसेसचा हॉल व्हिडिओ किंवा बाकीच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत तर त्याचा. आता यातल्या भरपूर गोष्टी मी वापरायला काढल्या आहेत किंवा त्या इकडे तिकडे गेल्यात म्हणू शकता. त्याच्यामुळे ज्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते किंवा ज्या यूज केलेल्या नाही आहेत त्या मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. सो चला वेळ न घालवता स्टार्ट. सो फर्स्ट जो आहे ड्रेस तर ती क्यूटसी अशी फ्रॉक आहे. मला जर हे असं दाखवायला नाही जमलं ना तर पूर्ण मी असं खाली ठेवून फोटो काढेल आणि त्याच्यानंतर फोटोज किंवा व्हिडिओज आणि ते तुमच्यासोबत शेअर करेल. सो क्यूटशी अशी फ्रॉक आहे. याचा कपडा पॉलिस्टरमध्ये आणि याच्यावरती ना मेन म्हणजे एक कॅप सुद्धा फ्री मिळाली आहे. म्हणजे एक सेट होता कॅपचा आणि फ्रॉकचा. सो ही अशा टाईपमध्ये कॅप आहे. सो मी अशी घालून दाखवते तुम्हाला. सो अशी एक कॅप आणि हा एक फ्रॉक आहे. स्लीवलेस आहे त्याच्यामुळे मग काय होतं थोडंफार मनूला बसत नाही फिटिंगमध्ये. तिचं एक साईडचं ना थोडंसं खाली येतं, माहित नाही काय स्लीवलेसमध्ये बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो आणि मला असे ड्रेसेस खूप जास्त आवडतात. पण तसा प्रॉब्लेम होतोय, बघूयात थोडंसं त्याला फिटिंग वगैरे करून मी करेल ऍडजस्ट. पण दिसायला खूप गुड दिसतोय. ही बॅक साईड आहे आणि हे समोरचं आहे आणि व्हाईट आणि मस्त त्याच्यावरती ना असं चेरीज. सो क्यूट दिसतंय एकदम. आणि साईजेस ना मी मनूसाठी 9 ते 12 महिन्यामध्ये मागवते कारण ते तिला परफेक्ट येतात. पण ह्यावेळी काय झालं, मी मागवल्या 12 ते 18 महिन्यामध्ये आणि त्या तिला मोठ्या होत आहेत. आता प्रॉब्लेम असा झाला की यातले काही ना फर्स्ट क्रायच्या कोलॅबरेशनसाठी आले होते आणि काही मी स्वतः घेतले होते. सो जे कोलॅबरेशनसाठी आले होते ते मला रिटर्न नाही करता येणार. सो साईज मोठी आहे त्याच्यामुळे मी ठेवलेत ते. म्हटलं असू देत, ते नंतर कधी ना कधी कामाला येतील म्हणून. त्याच्यानंतर हा एक सुंदर असा कॉलरमध्ये पीच कलरचा एक टॉप आहे. मनूकडे पीच पिंक असे कपडे तुम्ही खूप जास्त बघाल कारण मला तो पर्सनली खूप जास्त आवडतो. यांना अजिबात आवडत नाही पण मी सगळे ऑर्डर्स देत असते त्याच्यामुळे मग तिच्याकडे पिंक आणि पीच कलर तुम्हाला जास्त बघायला मिळणार. आणि आता मला थोडाफार कंटाळा येतोय की बाबा खूप झालंय, पण मस्त दिसतोय, एकदम गोड दिसतोय. अजूनपर्यंत हा मी तिला वेअर नाही केलेला आहे. हा बेबी ओए ब्रँडचा आहे आणि मी हे बरोबर मागवलं होतं 9 ते 12 मंथ्समध्ये आणि 9 ते 12 महिन्यामध्ये. सो हा येऊन जाईल तिला. आता कॉटनमध्ये आहे आणि छान आहे कपडा. फर्स्ट क्रायची क्वालिटी तशी चांगली असते. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की थोडेसे ते डल होतात, पण काय होतं ना प्राइस वाईज जर आपण बघायला गेलं ना तेवढ्या प्राइसमध्ये तेवढंच मिळणार आहे आपल्याला, एवढं पकडून चालायचं. खूप जर आपण पैसे देतोय तर मग त्याच्यामध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो की हा आपल्याला क्वालिटी पण तशी मिळाली पाहिजे. सो फर्स्ट क्रायच्या प्राइसेस सुद्धा ओके असतात त्यामुळे क्वालिटी पण म्हणजे मी तर मनूला जन्मल्यापासून तेच घेते त्याच्यामुळे मला चांगलं वाटतं. काही गोष्टी चांगल्या येतात, एखादी गोष्ट मग थोडीशी वाईट मिळते तर ठीक आहे, मग इकडचं तिकडं होऊन जातं. त्याच्यानंतर ना एक सुंदर असं मी पहिल्यांदा तिच्यासाठी स्कर्ट आणि असा टॉप मागवलाय जो की मस्त पार्टीवेअर आहे आणि खूपच क्यूट आहे व्हाईटमध्ये. हे बघा, हा काय कोकी किड्स काहीतरी ब्रँड आहे. असं मस्त असा टॉप आहे आणि त्याच्यावर क्यूट असं स्कर्ट आहे. हे बघा, हा कपडा एकदम असा स्कर्टचा स्वेटर टाईप आहे पण त्यांनी हे दिलंय असं पॉलिस्टरमध्ये दिलंय. पण मला कळलं नाही हे नेमकं कसं आहे. मग हे थोडंसं कॉटन पॉलिस्टर मिक्स वाटते. फुल स्लीव्ज आहेत आणि इथे पण बघा हे असे. आणि मला हे स्कर्ट खूपच जास्त आवडलं, म्हणजे इतकं क्यूट दिसतंय ना हे. जर बेबी एकदम हेल्दी असेल ना, म्हणजे मनूपेक्षा हेल्दी, तर अजून जास्त कोट दिसेल असं मला वाटतंय. सो सुंदर आहे, कलर कॉम्बिनेशन पण मस्त आहे आणि दोन्हीमध्ये मला स्कर्ट प्रचंड आवडलेले. त्याच्यानंतर मी तिला ना डेली यूजसाठी पण काही गोष्टी मागवल्यात कारण काय होते डेली यूजसाठी असं साधं सोपं पटकन टी शर्ट अडकवला, पॅन्ट घातली की होऊन जातं आणि ते तिला पण कम्फर्टेबल वाटतं, आपल्याला पण धुवायला सोपं पडतं. त्याच्यामुळे डेली यूजमध्ये मी शक्यतो तिला असं खूपच म्हणजे कॉटनचे टी शर्ट आणि सोबत पॅन्ट घेत असते. आता हे मी वापरायला काढलेत. त्या दिवशी एक कमेंट आली होती मला, हा पॅरेट ग्रीन आणि सोबतच पिंक पॅन्टमध्ये म्हणून खूप गोड दिसत होती. सो हे मी 3चा सेट मागवलाय. हा पण ब्रँड आहे बेबी ओए आणि मनूसाठी मी हा 9 ते 12 महिन्यांमध्येच मागवलाय आणि तिला तो परफेक्ट येतोय.
सो यात हा एक आहे पॅरेट कलरचा आणि त्याच्यावरती पिंक कलरची डिझाईन आहे. हा एक आहे बेबी पिंक असामध्ये एकदम लाईट. सो आता मी बऱ्याचदा वॉश केला त्यामुळे बघा हे असं होतं वॉश केल्यानंतर. आणि हा एक थोडासा डार्क मध्ये आहे. हा मला तसा तेवढा आवडला नाही, पण सेट मध्ये असेल तर मग आपण काही नाही करू शकत. पण मुलांना अशी डिझाईन कशीही असू दे, एकदम आपण म्हणतो ना गिचमिड आवडत नाही आपल्याला, पण तशी पण मुलांना छान दिसते आणि एकदम क्यूट दिसतात त्याच्यामध्ये ते. त्यामुळे हा एक आहे. याचा कपडा कॉटन मध्येच आहे, पण जास्त ना कॉटन की कसं बोलतात की एखादा डाग पडला तर काही काही कॉटनचं निघत नाही, तर तशामध्ये नाहीये. हा थोडासा वेगळा आहे, मिक्स वाटतोय. फोनचं स्टोरेज झालं होतं फुल, त्याच्यामुळे मग थोडासा वेळ गेला मध्ये. त्याच्यानंतर ना पॅन्टचा सेट मी मागवलाय. लेगिन्स आहेत 3चा सेट आहे. खूपच छान क्यूट क्यूट असे कलर आहेत खरं तर. हे बघा, ही वाली पॅन्ट. हे जे असे भडक थोडेसे कलर असतात ना ते आपल्याला अजिबात चांगले दिसत नाहीत, पण बेबींना म्हणजे जोपर्यंत ते लहान आहेत ना तोपर्यंत मला असं वाटतं की असे काहीतरी चित्रविचित्र कलर त्यांना घातले पाहिजेत. किंवा मग असे हे बघा, ही प्लेन मध्ये पण छान असं फक्त फ्लॉवर आहे इथे आणि खूप छान दिसतीये. त्याच्यानंतर ही अशी स्ट्रिपवाली आणि थर्डवाली जी आहे तर त्याच्यावरती सगळे असे फ्लॉवर्स आहेत. छान दिसतं हे छोट्या बेबींना हे असं. हे पण ना कॉटन मध्ये आणि वॉश केल्यानंतर हे कळेल की एक्झॅक्टली कसे. ह्यातली मी एक वॉश केली आहे तर ही एकदम अशी सॉफ्ट झाली आहे. ह्या थोड्याशा अशा हाताला ना लागताना थोड्या चिकट वाटतात. आल्या आमच्या मॅडम आल्या आणि आता आमचा व्हिडिओ झाला. ती अशी केव्हाची वाट बघते की मी केव्हा जाऊ आतमध्ये, केव्हा जाऊ. मी तिला कसं तरी नानांकडे पाठवलं होतं, पण नाही, ती शेवटी आलीच आतमध्ये. हो ना. आणि बरेचसे कपडे तर मला ह्यात सापडणार पण नाही तुम्हाला दाखवायला, कारण कुठे टाकले तेच माहिती नाहीये. कपाट आजकाल आम्हाला छोटं पडते. ये इकडे. सो बघा, बऱ्याच दिवसानंतर आम्ही हा फ्रॉक घातलाय तिला, कारण टकलू होती तर ती काही व्यवस्थित दिसत नव्हतं तिला फ्रॉक घातलेला. पण आज नाना म्हणले की एवढे कपडे दागो, तिला जरा बरे कपडे घालत जा. म्हणजे मी तेच टी शर्ट आणि हे अडकवते, नानांना नेहमी ते दिसतं म्हणून मग हा घातलाय. पप्पांनी घातलाय है ना. आता तू इथे बस हा बेटा, इथे बस हा मना. हे बघ किती छान छान स्कर्ट आहे ना. फेकले म्हणजे कपाटातून पण असे काढायचे आणि असे फेकायचे एकदम की हा काही घेणं देणंच नाही. आई कसं आवरेल काय. बेटा तू माझा ड्रेस आहे. असं आहे. असो चला आपण नेक्स्ट ड्रेस दाखवूयात ना सगळ्यांना. तुझे ड्रेस दाखवू कसे. आणि हा गॉगल दाखवूयात ना आपण. तर हा जो सेट आहे ना तर हा एक असा बेल्ट आहे. तसा आम्हाला बेल्ट अजिबात आवडत नाही लावायचा बेल्ट. आणि त्याच्यानंतर हा क्यूट असा गॉगल आहे. हा कॉम्बो होता तर तो एक मी मागवलाय. असं ड्रेसवरती कुठं गेलं बाहेर तर छान वाटतं. आणि या सगळ्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. लिंक वरून जर काही परचेस केलं तर मला काही फायदा तोटा नाहीये. तुम्हाला करायचं असेल तर करा, पण हे अजिबात प्रमोशन कोलॅबरेशन असं अजिबात नाहीये. पण मला इंस्टाग्रामसाठी कोलॅबरेशन आलं होतं तेव्हा मला एक कुपन कोड त्यांनी दिला होता. तो जर तुम्ही यूज केलात ना तर तुम्हाला डिस्काउंट मिळेल एवढं सांगू शकते. नाही वापरला तरी काही प्रॉब्लेम नाहीये, तुमची इच्छा. चला हा. तर नेक्स्ट जो आहे म्हणून आता सगळं तू इकडे तिकडे करून ठेवलंस बेटा. हा टी शर्ट्स आहेत. हे टी शर्ट रोज वापरण्यासाठी असे फुल स्लीव्स मध्ये. तर हे थोडेसे मोठे झालेत. जेव्हा मी ऑर्डर केले तेव्हा माझ्याकडून साईज थोडीशी चुकली. 12 ते 18 मध्ये मी मागवलेत. हे बघा, हा एक आहे. हे पण कॉटन मध्ये. आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे मी हे काही वापरायला नाही काढले, पण थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आता मला हे काढावे लागणार. आणि असे मोठे आहेत त्यामुळे माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये. आता मी काढू पण नाही शकत. हा एक कलर आहे. हा माझा सगळ्यात जास्त फेवरेट कलर आहे आणि हा मनूला खूप गोड दिसतो. कारण याच्यामध्ये ना एक मनूकडे स्लीवलेस पण होता सेम अशा टाईप मध्येच आणि तो तिला खूप छान दिसायचा म्हणून मी हा एक ऑर्डर केलाय. आणि सोबत हा थोडासा बीच वाइब्स देईल. सो हा पण असा क्यूट आहे है ना. नारळाची झाडं सगळी, नारळाची झाडं उतरली आहेत सगळी मनूच्या ड्रेसवरती. तसं घालू नाही बेटा तोंडात म्हणा, ते जात असतं बटन. सो हा एक आहे.
सो हा 3चा कॉम्बो आहे. प्राइस मला माहित नाही आहेत ऍक्च्युली किती आहेत, कारण आता मी जेव्हा ऑर्डर केलं ना फर्स्ट क्रायवरती 40, 50, 60% डिस्काउंट असतो, त्याच्यामुळे प्राइस खूप असते आणि आपल्याला खूप कमी किमतीमध्ये मिळतात. त्यामुळे एक्झॅक्टली प्राइसचं नाही सांगता येणार, पण मी लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. तर आता मनूला मी नानाकडे देऊन आली आहे आणि त्याच्यानंतर म्हणलं मी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवते, नाही तर मला तिने काहीच दाखवू दिलं नसतं, फक्त मध्ये मध्ये केलं असतं आणि इकडे तिकडे गोष्टी फेकल्या असत्या. तर हा जो सेट आहे मला खूपच जास्त आवडलाय. लायक्रा मध्ये आहे याचं मटेरियल आणि पॅन्ट टॉप आणि त्याच्यानंतर ना एक असं हे आहे, एक क्रॉप टॉप आहे आणि एक इनर ह्या टाईपमध्ये. सो हा जो टॉप आहे हा क्रॉप टॉप आहे, फुल स्लीव्ज आहेत. जसा कलर समोर दिसतोय ना तसाच व्हिडिओमध्ये पण दिसतोय, एकदम मस्त कलर वाटतोय आणि मला ह्याच्या कलरमुळेच हा खूप जास्त आवडला. आणि असा कलर पण मला वाटते मनूकडे नाहीये, त्याच्यामुळे हे जे आहे तर ते इनर आहे, म्हणजे साधारण कमरेपर्यंत हे इनर येईल. त्याच्यानंतर हा क्रॉप टॉप आणि ही पॅन्ट आहे. हा पण थोडासा साईज मध्ये मोठाच आहे, तिला साधारण थंडीपर्यंत किंवा पावसाळ्यापर्यंत येऊन जाईल. आता हाईट पटपट वाढते 1 वर्षानंतर, त्यामुळे साधारण त्याच्यापेक्षा लवकर येऊ शकतो. आता पावसाळ्यामध्येच तिला येऊन जाईल असं वाटतंय. आणि सगळेच ड्रेस साधारण मी थोडंसं मोठ्या साईजमध्ये मागवलेत, कारण उन्हाळ्यामध्ये आमचं कुठेच बाहेर जाणं होत नाहीये आणि त्याच्यामुळे काय होतं ना, आता परफेक्ट साईजचे जर मागवले तर मग ते यूजमध्ये येणार नाहीत. बरेचसे कपडे मनूचे असं झाले की तिने फक्त एकदा घातलंय आणि ते तसेच पडलेत, त्याच्यामुळे मग थोडंसं मोठं मागवलं तर बरं पडतं. अजून एक फ्रॉक आहे ही वाली, मला वाटतं हा बॉटल ग्रीन कलर आहे, बॉटल ग्रीन आणि थोडासा ब्लू मिक्स, मला नाही आयडिया येते पण माझ्या मते बॉटल ग्रीन असते हा. तर याच्यावरती मस्त असं एक बटरफ्लाय जे असं थ्रेडवर्क मध्ये केलेलं आहे आणि या साईडने फ्रील आहे. तर हा सुद्धा घातल्यानंतर तिला एकदम क्यूट दिसेल आणि डार्क कलर आहे त्याच्यामुळे तिला ते जास्त उठून दिसतात. जेवढे डार्क कलर घेऊ ना तर ते मनूवरती जास्त उठून दिसतात असं वाटतं मला. फुल स्लीव्ज मध्ये, त्याच्यामुळं आत्ता अजून हा काही वापरायचं नाहीये उन्हाळ्यामुळे, कारण उन्हाळ्यामध्ये थोडं स्लीवलेस हे बरं पडतं. जसं की तो 3चा मी सेट घेतलाय ना, तो स्पेशली मी आत्तासाठी घेतलाय की चल मी आत्ता वापरून टाकेन तो उन्हाळ्यामध्ये. आणि थंडीमध्ये पण असं पुण्यात तेवढी थंडी नसते, पण तरी पण हे असे थोडेसे फुल स्लीवचे बरे पडतात. त्याच्यानंतर ही कॅप आहे, आम्ही जेव्हा स्नेह रिसॉर्टला गेलो होतो तेव्हा तिने ही घातली होती आणि तेव्हा मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की ही कुठून घेतली. आणि याच्यासोबत मी जो ड्रेस घेतला होता सेम असाच सेट होता तो, स्लीवलेस टॉप आणि त्याच्यानंतर ही पॅन्ट कशी आहे ही वाली त्या टाईपमध्येच ब्ल्यू कलरची, या कलरची पॅन्ट होती. तर तो ड्रेस पण छान आहे, दिसायला छान दिसतो, घातल्यानंतर पण छान दिसतो, पण त्याची फिटिंग अजिबात चांगली नाही आहे. म्हणजे हे इकडे एक साईडने कुठेतरी जाणार आणि मी फिटिंग पण करून आणली त्याला, तरी पण हा प्रॉब्लेम होतोच आहे, तिचा स्लीव्ज एक खाली येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वॉश केल्यानंतर पण त्याचा असा डल वाटतो थोडासा कलर, त्यामुळे तो मला नाही आवडला. पण मनूला घातल्यानंतर खूप क्यूट दिसतो. तर ठीक आहे, प्राइस वाईज ओके असं वाटतंय. सो ही त्याच्यावरती कॅप घातली होती, ही पण छान दिसत होती. त्याच्यानंतर हे मी आता तुम्हाला दाखवलं, हे बघा मनूच्या याच्यामध्ये तुम्हाला काही व्यवस्थित दाखवता नसेल आलं, सो जवळून हे असं दिसतंय, क्यूट आहे ना एकदम. आणि हा पण ना, हा जो आहे का गॉगल तो पण येता जाता अशी घालत असते आणि अशी मटकत असते एकदम की कसा दिसतोय, मग सगळ्यांना दाखवायचं. आता नाना पण आलेत ना, ते एक एक गोष्ट घालते, काहीही करते, छोट्या छोट्या गोष्टी नानांकडे जाते आणि म्हणजे मी हे काय केले असं तिचं चाललेलं असतं. असं मस्त आहे हा पण, हे बघा मला बघू शकता कसा दिसतोय. त्याच्यानंतर एक आहे स्विमसूट, जो मी ना एक लॉंग व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यामध्ये नाही का मनू गार्डन मध्ये खेळत होती, सो तेव्हा तिने हा वेअर केला होता. हा पॉलिस्टर मध्ये, हा पॉलिस्टर म्हणजे मला कपड्यांचं कळत नाही खरं तर, कारण पॉलिस्टर याचं पॉलिस्टर वेगळंच आहे, ते जे स्कर्ट आणि ते दाखवलं ना तो पॉलिस्टर वेगळाच आहे कपडा. त्याच्यानंतर हा वेगळाच आहे, हा थोडासा असा काय बोलतो आपण ते नायलॉन किंवा नेटेडचं असं असतं ना मिक्स, थोडंसं काहीतरी त्या टाईपमध्ये वाटतं हे, पण घातल्यानंतर मस्त दिसतो. कुठे बीचवर जायचं असेल, वॅकेशनला जायचं असेल, स्विमिंग पूलमध्ये, हे तर छान आहे, मस्त आहे, सॉफ्ट पण आहे एकदम. त्याच्यानंतर हा एक आहे जो मी PC चंद्रच्या शूटसाठी जाताना तिला घातला होता. याचा पण सेम प्रॉब्लेम झाला, त्याची स्लीव्स थोडीशी खाली येते. आता मला ते फिटिंग करून बघावं लागणार आहे. त्यामुळे आम्ही शॉपमध्ये गेलो की पहिले हा ड्रेस तिचा काढला आणि दुसरा तिला घातला होता. सो असं मस्त स्कर्ट आहे, दिसायला खूप क्यूट दिसतो. मनूची टमी थोडीशी याच्या बाहेर येते कारण तो थोडासा क्रॉप आहे, पण खूपच क्यूट आहे दिसायला. हे बघा
मस्त अशी लेस आहे त्याला आणि कॉटन मध्येच आहे अगेन. आणि हा टॉप मागे असं इलास्टिक आहे, इथे परफेक्ट बसलाय तिला. पण हे जे आहे ना, ह्या स्लीव्स ह्या अशा आहेत, इथे आपण हे बांधायचंय आणि हे इथपर्यंत हे अशा स्लीव्स. सो हे तिचे एक साईडला जाते, त्याच्यामुळे मग तो तिला तेवढा काही परफेक्ट नाही बसत आहे. पण घातल्याच्या नंतर खूपच क्यूट दिसतो. हा बघा ना, दिसायलाच किती गोड आहे. याचं कलर कॉम्बिनेशन हे पण छान आहे. त्याच्यानंतर ना हा मी अंकिताकडे गेले होते तेव्हा घातला होता. मनूचं टकलू असल्यामुळे तिला हे अजिबात चांगलं दिसत नव्हतं. पण आता काय करू ना, माझ्याकडे कपडे एवढे झालेत तिला घालण्यासाठी, कधी कधी माझ्या लक्षात नाही राहत की तिच्याकडे कुठले कपडे आहेत. आणि असं होतं की मी हात टाकते कपाटामध्ये आणि जे हाताला येईल ते तिला रोज उठून घालते, त्यामुळे ते रिपीट होत आहेत आणि जे नवीन आहेत ते तसेच पडतात असं होते. म्हणून मग हा मी घातला होता त्या दिवशी. स्कर्ट आहे आणि हा असा टॉप आहे, क्यूट आहे, मस्त आहे. पण थोडीशी फिटिंग नाही याची व्यवस्थित बसली आणि ते टकलूमुळे तिला काही चांगलं दिसत नव्हतं. तर म्हणजे आता तिला येतोय तसा परफेक्ट, फिटिंग नाही असं नाही म्हणता येणार, पण तो तिला नाही चांगला दिसला एवढा. मला असं नाही वाटलं की ती त्याच्यामध्ये छान दिसतीये. पण कलर कॉम्बिनेशन किंवा बाकी गोष्टी मस्त आहेत, असं एकदम फ्रेश वाटतं हा कलर बघितला की. त्याच्यानंतर ना एक ड्रेस तुम्हाला बऱ्याच जणांना आवडला होता, त्याची लिंक तुम्ही बऱ्याच जणांनी मागितलेली. पण आता तो मनूला छोटा होतोय, तिने फक्त 3 ते 4 वेळा घातला असेल, 3 पण नाही, 3 वेळा घातला असेल. सो हा एक टॉप आणि अशी फ्रॉक मध्ये होता, इथे बघू शकताय तुम्ही, मस्त दिसतो एकदम. हा जुना झालाय पण मला हा खूप आवडतो आणि याचं हे सॉफ्ट आहे मटेरियल, खूप असं दिसताना खूप असं जाड वाटत असेल असं जीन्स मधला कपडा, पण ते तसं नाहीये, खूप छान सॉफ्ट पण आहे आणि कम्फर्टेबल आहे मेन म्हणजे. तर याची पण लिंक मी देईल. आता बरेचसे कपडे असे आहेत की मी तिला वापरलेत. तुम्हाला जर कुठल्या याची लिंक पाहिजे असेल ना तर तुम्ही डिस्क्रिप्शन म्हणजे मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल ती. सेम त्याच पद्धतीनं हा एक कॉटनचा आहे जो मी तिला घातला होता बोरणांच्या वेळी आणि हा सुद्धा बरेच जणींना आवडला होता, ब्लॅक मध्ये आणि असा शरारा गरारा टाईप असतं ना त्या टाईप मध्ये. आणि तिला तो खूप क्यूट दिसतो, म्हटलं ना डार्क कलर तिला खूपच जास्त छान दिसतात. आणि त्याच्यामध्ये ही पॅन्ट आणि हा टॉप, जे असं फ्रॉक घालतात किंवा नाही का तेच खणाचे फ्रॉक किंवा असं काही बाकी घालण्यामध्ये त्यांना बोरणांना, तर ते थोडंसं कॉमन होतं. त्याच्यामुळे मला असं वाटलं होतं की तिला थोडंसं वेगळं काहीतरी पाहिजे आणि हे तिच्यावर खरंच खूप छान सूट होत होता. याच्यावरती एक नेटची ओढणी पण आहे, ती थोडीशी कम्फर्टेबल नाही वाटत तिला, त्याच्यामुळे मी ती नव्हती लावली. तर हे असं एक आहे ब्लॅक मध्ये. त्याच्यानंतर हा एक टॉप आहे, हा पण तुम्ही बऱ्याचदा तिने 1-2 वेळा घातला होता. हे बघा, आणि याला टॅग आहे कारण ज्ञानूच्या मुलीसाठी पण मी हा घेतला होता, दोघींना तेव्हा सेम घेतले होते. तर म्हणलं हा मी तुम्हाला दाखवते आता तोपर्यंत. तर छान आहे हा पण कॉटन मध्ये, कलर अगेन डार्क आहे आणि कलर कॉम्बिनेशन हे पण मस्त आहे. फिटिंग पण तिला छान बसलेली आहे, त्याच्यामुळे छान दिसतो तिच्यावरती. आणि फुल स्लीव्ज पेक्षा ना कधी पण जेवढे शॉर्ट स्लीव्हचे घालू ना तेवढे त्यांना जास्त कम्फर्टेबल वाटतात असं मला वाटतं. फुल स्लीव्ज मध्ये काय होतं, थोडंसं इथे कुठेतरी अडकतंय असं होतंय ते, त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की स्लीवलेस किंवा शॉर्ट स्लीव्स ते थोडंसं बरं पडतं. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला 2 असे ड्रेस दाखवणार आहे जे मला इंस्टाग्रामच्या पेजकडून आलेत. कोलॅबरेशनसाठी म्हणून नव्हते आले खरं तर, पण असं झालं की ती म्हणली मला मनूसाठी ड्रेस पाठवायचे. मग म्हटलं ठीक आहे चालेल पाठव तू, पण मला ते पर्सनली आवडले त्याच्यामुळे म्हटलं मी तिला मेन्शन करेल इंस्टाग्रामवरती तर करेलच, पण तुम्हाला आत्ता पण सांगते. पेज मला एक्झॅक्टली आठवत नाहीये कारण तिचं नेमकंच नवीन पेज आहे, पण तिचं नाव आद्या आहे. सो हा एक तिने छान असा, तुम्हाला जर आत्ता उन्हाळ्यासाठी तुम्ही मुलासाठी किंवा मुलीसाठी जर ड्रेस शोधत असाल ना तर हे असे सुती कपड्यामध्ये एकदम बेस्ट आहेत. असं एवढा सॉफ्ट आहे ना तो. त्या दिवशी मी आला पार्सल उघडून असं बघत होते आणि म्हणून तेव्हा बघितलं असेल तर ती अशी करून बघते, म्हणजे काय कळलं असेल तिला की मी सॉफ्टनेस चेक करते म्हणून. तर एकदम प्युअर सुतीमध्ये आहे आणि खूपच छान आहे, मस्त एकदम सुतीमध्ये एकदम सॉफ्टच असतं. डिझाईन पण छान आहे, स्लीवलेस आहे आणि घातल्यानंतर सुद्धा एकदम मस्त दिसणार आहे. शिवाय माझ्या ह्या ड्रेसला मॅचिंग पण होतोय थोडासा. आणि त्याच्यानंतर खणामध्ये हा एक क्यूट असा तिने ड्रेस पाठवलाय. म्हणजे तुम्ही आता सगळे जे काही ड्रेसेस बघितले ना तर ते जेवढे समोर छान दिसतात ना त्यापेक्षा घातल्याच्या नंतर एकदम परफेक्ट कळतं
आणि मस्त दिसतात. ज्याचे कुठले फोटोज व्हिडिओज काय असेल तर हे मी इथे अटॅच करतेच, त्याच्यामुळे मग तुम्हाला अजून छान आयडिया येऊन जाईल आणि तुम्हाला परचेस करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता. अजून एक आहे, हा मला माहित नाही तिथे आवडला होता, पण नंतर असं झालं की मनूला तो चांगला नाही दिसत आहे. तुमच्या बेबीला चांगला दिसला तर तुम्ही हा घालू शकता. ही अशी एक पॅन्ट आहे शॉर्ट आणि हा असा टॉप आहे स्लीवलेस मध्येच, फक्त हे बांधायचं असं. सो छान आहे हा ड्रेस, छान आहे. त्याचा कपडा पण खूप सॉफ्ट आणि छान आहे कॉटन मध्येच. पण असं झालंय की तो तिला चांगला नाही दिसत आहे. जे मी मागे म्हणलं ना टकलू होती म्हणून ते चांगले काही ड्रेस दिसत नव्हते, तर तसं आता थोडेफार केस येत आहेत. मग त्याच्यानंतर बघूयात कुठले कपडे तिला कसे दिसतील ते. मी तिच्यासाठी ना डायपर पॅन्ट्स मागवल्या. हा डायपर पॅन्ट सारख्या नाही वाटत आहेत, पण मला ज्या मी मागच्या वेळी मागवल्या होत्या ना त्या थोड्याशा वेगळ्याच होत्या. इथे त्यांची साईज आणि ही वेगळी वाटते. बहुतेक मी तेव्हा नाही चेक केलं व्यवस्थित, पण बरं ह्या पॅन्ट्स आहेत अशा थोड्याशा लूज फिटिंगमध्ये डेली यूजसाठी. तुम्ही जर दिवसभर डायपर घालत असाल तर मग ह्याच्या लूज पॅन्ट्स असतील, लेगिन्स न घालता. आता बघा हे लेगिन थोडीशी फिटिंगमध्ये असते, तर मग इथे थोडंसं टाईट होऊ शकतं. जेव्हा आपण डायपर नाही घालत तेव्हा अशा पॅन्ट्स ओके, पण जेव्हा तुम्ही घरी दिवसभर डायपर घालता आणि थोडंसं कम्फर्टेबल पाहिजे असतं तेव्हा ह्या अशा पॅन्ट्स चांगल्या आहेत. सो याचा सुद्धा ना मी 3चा सेट मागवलाय. हा एक आहे, ब्ल्यू एक आहे आणि हा मरून कलर एक आहे. सो याच्यामध्ये काय होतं ना, सेट घेताना एखादी पॅन्ट एखादा शर्ट आपल्याला नाही जरी आवडला तरी ते आपल्याला ठेवून घ्यावं लागतं, कारण ऑप्शनच नसतो. 3 कॉम्बो आहे तर आपल्याला ते सगळं घ्यावंच लागणार आहे. सो अशा पॅन्ट्स आहेत. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट जी प्रत्येक आईकडे असायलाच पाहिजे, हा स्कार्फ मी भरपूर दिवसांपासून घेतलेला आहे, दाखवायचा राहून गेला होता. आणि बऱ्याच जणांनी मला विचारलेलं पण आहे की जेव्हा तू कारमध्ये असते, ट्रॅव्हलिंग करत असते, तर तेव्हा मग तू बेबीला फीड कसं करते. तर हा एक स्कार्फ तुम्हाला तुमच्याकडे असेल ना तर मग टेन्शन नाही. ह्याला असे बटन्स आहेत, क्वालिटी अशी खूप छान आहे ह्याची. तर हे बघा, आणि हा आपण असा मागून घेऊन ते बटन्स लावू शकतो आणि बेबीला फीड करू शकतो. इन केस आता फीडिंग तुम्ही बंद करताय, तुम्हाला वाटते की हा याच्यामध्ये खूपच जास्त इन्व्हेस्ट आपल्याला करायला लागतंय, तर हे बघा असं स्कार्फ आहे. आपण नॉर्मली हे असं करून गळ्यामध्ये पण अडकू शकतो किंवा असं मफलर टाईप वगैरे घेतात ना त्या टाईपमध्ये पण आपण घेऊ शकतो. सो कलर कुठल्याही ड्रेसवरती मॅच होईल, कसाही मॅच होईल अशा टाईपमध्ये मी घेतलाय. आणि कपडा क्वालिटी खूपच मस्त आहे, म्हणजे कॉटनचा आहे आणि छान आहे. आणि बाकी कुपन कोड मी मेन्शन केलाय, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. नाही घेतलं तरी मला काही प्रॉफिट लॉस नाहीये, पण तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळावेत म्हणून फक्त मी दिलाय तो. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कशा वाटल्या आणि हा हॉलचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. एकदम असा रॅन्डम व्हिडिओ आहे, अजिबात काहीतरी प्रोफेशनल हॉल व्हिडिओ असतात तसं नाहीये, पण तरी सुद्धा तुम्हाला आवडला असेल. ह्यातले कुठले प्रोडक्ट्स तुम्हाला आवडले हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. काही गोष्टी एकदम मनूने इकडे तिकडे टाकल्यात किंवा तिला वापरण्यासाठी मी काढल्यात ऑलरेडी, मग तिचा कप असेल किंवा बाकी तिचा जो सेट आहे डिनर सेट तो असेल किंवा बाकी काही गोष्टी, तर त्याच्या फक्त मी लिंक्स मेन्शन करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. चला भेटू नेक्स्ट एका छानशा व्हिडिओसहित. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.